जमान्याचे पोरं दारुडे बिरुडे बेवडे बिवडे जुगारे बिगारे. उद्या कोणी म्हणायला नको आपलं नाव नाही घेत. शाळेला मी कीर्तनाला लावून मा नाव नाही घेत. हे दारुडे बिरुडे पुढारी फाडारी बेवडे बिवडे मटक्यावाले आकडेवाले प्रियशीच्या भावाचा मार खाणारे बापाला धोका देणारे पुरी पळून जाणारे पुरी गायक वादक गुणजन मंडपवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये साईबाबा पालखी सोहळ्याच्या 12 वर्षाच्या 1 जानेवारीला. आता 1 जानेवारीला तुम्ही नवीन वर्ष म्हणता, इथं नवीन वर्ष म्हणायचं पण ते तारखीने होतंय. नवीन आपलं वर्ष कालन आज लागत नाही, आपलं नवीन वर्ष लागतं गुढीपाडव्याला. ते आता आपल्याला काय झालंय, दुसऱ्याचं बोकांडी घ्यायची सवय लागली, आपलं नाही. आपल्या अवलादी गुढी पाडव्याला गुढी सुद्धा उभारणार नाही आणि रात्री 31/12ला चिकन होईल बेअर. हलकट क्वालिटीच्या अवलादी जेवढे जेवढे रात्री पेलते ते पुढच्या 31/12ला नसणार, हे ध्यानात ठेवा. नसणार त्या अवलादी, तुम्ही कशावर लिहून घ्या. आणि असले तर असे असणार असे कुबड्या काबड्यातच जाणार ना. आलाय कसं भिकार बापाची पैदास नाही. तुझ्या बापाच्या दाव्याला पे ना बघू घेतो का ना. आलायक नाही तर. अरे एकाच वाक्यात महिला पुरुष ध्यानात ठेवा. तुमचं 31/12 फक्त पिऊन साजरं होते, आमच्या नव्या वर्षाला आंब्याला बहर येतोय. वा वा. अरे आमच्या नव्या वर्षाला आंब्याला बहर येतोय, वसंत ऋतू येतोय, आंब्याला बहर येतोय, झाडाला पालवी फुटते, लिंबाला बहर येतो आणि त्या दिवशी वसंत ऋतू सुरू होता तेव्हा आमचा गुढीपाडवा सुरू होतो. आमचं वर्ष गुढीपाडवाचं आहे. अख्ख्या गावात गुढीपाडवाला डिजिटल लावा, अख्ख्या घरांवर झेंडे लावा, कारण त्या दिवशी आमचा राम वनवास सुटून आला तो दिवस गुढीपाडवा आहे. पांडवांचा अज्ञातवास संपला तो दिवस गुढीपाडवा आहे आणि शालिवान शिके संसार सुरू झालं ते गुढीपाडवा आहे. आमची अवलादी गुढीपाडवा करणारच नाही रात्रीच. का ना निमेंचे अजून डोळे तारकाटेले राहते, म्हणजे डोळे सुद्धा अजून सरळ झाले नाही. टाईट पाहत येतो बाबा, त्याला म्हणतो बाबा गेले का काय काय. पण वाटलं होणार यांचं, त्याच्यात काय वाटलं आपलं. तुम्ही आतापर्यंत 25 वर्षाचा इतिहास पहा. इंदुरीकरचे वाक्य खोटे ठरले कधी? तुम्ही एखादं वाक्य सांगा बा इंदुरीकरचं खोटं ठरलंय. हे जाणार खुब्यात जाणार, चमड्यात जाणार, वाकडे तिकडे होणार, मिळणार यांना इथे. बायका मिळणार नाही. बायका का रेंज गेली, काहींची रेंज, काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसला. काहींना सॉफ्टवेअर मारून चित्र येईल. काय या अशीच गणपती बुडवाया. बांगो 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 मुतलं चेटी. आता हसाल रे, आता हसाल, पण इंदुरीकर मरल ना. हे मरणार नाही 25 वर्ष, पण पाया पडून सांगतो वर्षातला पहिला दिवस आहे, सायंकाळची वेळ आहे. तुम्हाला आपली कधी आठवण येणार ध्यानात ठेवा. हा माणूस काय म्हणत होता. आता जाऊ दे, आता तुम्हाला राग येणार आमचा. आता इंदुरीकरला तुम्ही शिव्या द्या, घोडा लावा, मागं पुढं लावायचा थोंडाव लावा, टिंगड्या करा, कॉमेंट्स करा, पण तो म्हणतो ते सत्यच आहे. तुमचं काय मत आहे? आता तुम्हाला राग येणार. आता तुम्ही घोडा लावा, मला मागं पुढं लावायचा थोंडाव लावा, कॉमेंट्स करा, टिंगल्या करा, काही करा, आमचे बाप काढा, काही करा, पण सत्यच ठरणार आहे. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका पोरांनो. या 4 वर्षामध्ये बाप मुलाचा खांदेकरी झाला आहे. आपण विचार करीत नाही. एवढे केरळवरून आलंय, केरळवरून. त्याच्या पायात चप्पल सुईची नाही का, त्याच्या अंगाला कपडे चांगले नाही, ती पंक्चर काढून हवा भरते. त्यानं हायवेला गुंठा घेतलाय, हायवेला गुंठा घेतलाय हवा भरण्यावर, आणि गुंठा इकून लोकांनी स्कॉर्पिओ घेतल्यात आणि त्याच्या का हवा भरतोय. ज्यांनी ज्यांनी हायवेच्या कडेला जमिनी विकल्या, ज्यांनी हायवेच्या कडेला जमिनी विकल्या, ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, त्या जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत. कष्टाशिवाय माणूस मोठा होत नाही. झाडाला पानं घालणारा माणूस आहे, वृक्ष मित्र झालाय.
कोणत्याही मंदिरातल्या देवानं घाव सण केल्याशिवाय तो देव होऊ शकत नाही. जो दगड घाव सण करील तो देव होईल. 100% तरुण पोरं इंदुरीकरला शिवाय देते बा. इंदुरीकर दारुड्यांना लय वाईट बोलतो. आम्ही त्याच्या बापाची पेतो का? माया बापानं तुम्हाला पाजायला तुमचा बाप मेलाय का? बरं तुम्ही पेल्यानं माया बापाचं काही जात नाही, पण तुम्ही तुमच्या बापाच्या अगोदर जाता हे वाईट आहे. आता राग येईल तुम्हाला. एमेन बेमे कोण खात नाही, कोण खात नाही. 11वीला गेला टोणगे आता शिकतो. मी सूड फुटलं नाही तुला भंगरी. तू प्राध्यापकाची टिंगल करतो. त्याला 1.5 लाख पेमेंट आहे, तुला एकच अंडरपॅन्ट आहे, पिळून नेसतो तू. दरिद्री 9वीचं क्वार्टर आणतंय. 9वीचं 15चं आहे, 15चं 9वीचं म्हणजे 15चं आहे. इतकंच आहे कबर बांड. टाईट बात आहे बापा कधी. ते बापाला म्हणताय तुझं कमी, तुझं कमी. मग तुझ्यातून माझ्या तेवढा फरक कसा? त्याचा बाप म्हणला आता मी म्हणतोय बा माझ आहे. मग विचार तुझ्या आईला. आता आम्ही दोघं सोडून तो कोणाला माहित नाही. 11वीला एवढंच आहे, 17चं आहे. बापाला काय म्हणते माहिती का? काय केलंय माझ्यासाठी? आता त्याने केलं ते सांगायचं का? तो म्हणला मारली जखम्या. आता काय करेल? आता हसा रे, आता हसा. फक्त सांगा जाऊ द्या. इंद्रिकरला हलकट म्हणा. एक विनोद आहे का? अरे ए बाप मुलाचा खाद्यकरी झालाय. 10वी 12वीच्या पुढचे टोनगे नीट आहे का? तुम्हाला वाटतं आम्ही 10वीला आणि 12वीला? कुत्र खात नाही 12वीला. कोण खात? एम फिमे याडपटा. BA BEd चिंगळ्या निवडीत आहे. MA BEd बाग छातीत आहे. खात कोण भंगरी तुला? आठवतो बाप. दारूचा ग्लास फोडायला लावल्यावर मी आठवतो बाप की ज्यानं बजेट मला तर पलटी करून घातलाय तो बाप आठवा. ज्यानं बायकोच्या घरातले दागिने म्हणून मुलगा मोठा केलाय तो बाप आठवा. का जप्पा बापानं मुलाची फी भरायची म्हणून शेळा विकल्या. शश्मेच्या कथा फुटलेल्या बापाला सत्याकाची वेळ होती महाराज. शश्मेच्या कथा फुटलेल्या बापाला दोघांनी उचललं श्वसनास गेलं. 24 वर्षाचा धरणा भान पोरग्याचा दारू पिऊन गेला होता. शश्मेच्या कथा फुटलेल्या बापाला मुलाचा चेहरा वळखला. सर्व कालावधी बापाच्या गादी बदली थंडगार बाप खाती शिकाली बसला. 24 वर्षाचा धरणा भान पोराच्या तोंडात 70 वर्षाच्या बापाने पाणी वळलं. स्वतःच्या पोराची राग झालेली बापाने उघड्या डोळ्यात पहिली माणूस. पोराच्या तोंडात बापाने पाणी वतलं. आग लागली प्रेताला. आणि पोराची राग झालेली बापाने उघड्या डोळ्यात पहिली बापाने गुडघ्यात गुडकं गुंतवलं. आणि बाप पागल झाला, पागल. अरे आपल्या नालायक असताना आपला बाप पागल होत असेल तर आई वाज राहिलेले काय वाईट प्रश्न. जर कीर्तनात बसलेल्या कोणाला वाटलं बा मा दारुड्याला इंद्रिकरला वाईट बोलला, फक्त तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळ तुला काय भानगड आहे. आणि लग्नाच्या अगोदर दारू पिणाऱ्या कोणत्याही पर्याला ओपन चॅलेंज आपलं. ओपन ओपन भंगरी ओपन. ज्यांना लई लग्नाच्या अगोदर क्वार्टर प्यायचा किडा असेल ना, किडा, फक्त त्या बापाची इस्टेट सोडायची ना, आपल्याला 1 गुंठा जमीन घेऊन दाखवायची. बस वर्षभर दारूचा खर्च मी एकटा करतो. पैसे रोग घेतीस तुला. अरे तू तरी एकाच बाजूने पेतो, मी तुला दोन्ही बाजूने पाहिजे. तू काय पेतो? तू लाख करे रखवाली, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा, उड़